नमस्कार मित्रांनो, यू ग्रो वी ग्रो सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेट रेट फिक्स नसतो, रेट नेगोशिएट होऊ शकतो, पण रॉंग मेथड वापरला तर रेट कमी होत नाही. आता 3 टिप्स. सिक्रेट 1, मल्टिपल कोट्स कंपेअर करा. एका फॉरवर्डरवर डिपेंड राहू नका. मिनिमम 3 कोटेशन्स घ्या. सेम शिपमेंट्स डिटेल द्या. ऑल इन्क्लुसिव्ह कॉस्ट कंपेअर करा. बेसिक फ्रेट नाही, पण टोटल लँडिंग कॉस्ट कंपेअर करा. सिक्रेट 2, व्हॉल्यूम आणि फ्रिक्वेन्सी मेन्शन करा. फॉरवर्डरला फ्युचर व्हॉल्यूम सांगा. हा रेग्युलर शिपमेंट असेल, हा अॅन्युअल प्लॅन असेल. फ्युचर प्लॅन रेडी असेल तर फॉरवर्डर चांगला रेट देतो. सिक्रेट 3, सीझन प्लॅनिंग. पीक सीझन मध्ये रेट हाय असतो. ऑफ सीझन प्लॅनिंग केल्यास कॉस्ट कमी येऊ शकते. फ्रेट प्लॅनिंग लास्ट मिनिट करू नका, नाहीतर खूप मोठा लॉस होऊ शकतो. बोनस टिप, इन्कोटर्म्स स्मार्टली वापरा. FOB, CIF, एक्सवर्क्स मिक्स केल्यास कॉस्ट कन्फ्युजन होतं. राईट इन्कोटर्म यूज केल्यास कॉस्ट कंट्रोल तुमच्याकडे राहतो. VT कंटेनर लाईन्स तुम्हाला कसं मदत करतं? VT कंटेनर लाईन्स तुम्हाला ऑल इन फ्रेट कॉस्ट देतं. डिफरंट शिपिंग कंपन्यांचे फ्रेट कोटेशन्स देतं. हिडन चार्जेस आधी क्लिअर करतं. LCL FCL वरती अनालाइज देऊन कॉस्ट ऑप्टिमाइज करायला मदत करतं. रेग्युलर एक्सपोर्टरसाठी बेटर नेगोसिएशन देत राहतं. म्हणजे एक्सपोर्टरला गेसवर्क नाही, क्लॅरिटी मिळते. फ्रेट नेगोसिएशन म्हणजे रेट कमी करणं नाहीये. फ्रेट नेगोसिएशन म्हणजे टोटल कॉस्ट कंट्रोल करणं आहे. फ्रेट कॉस्ट कंट्रोल झाला, पण कॅश फ्लो मॅनेज नीट न केल्यामुळे ग्रोथ थांबू शकते. पुढच्या रीलमध्ये एक्सपोर्ट कॅश फ्लो, वर्किंग कॅपिटल कसं मॅनेज करायचं हे पाहूया. हे पाहण्यासाठी फॉलो करा, कारण यू ग्रो वी ग्रो.